प्रवास संपताच मुंबईकरांचा आता खड्ड्यातून प्रवास. मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे. बीएमसीकडे एका दिवसात 350 पेक्षा जास्त खड्ड्यांच्या ऑनलाईन तक्रारी. मुसळधार पावसानंतर मुंबईकरांना आता पावसाळी आजारांचा विळखा. डेंग्यू रुग्णांची संख्या 404 वर तर मलेरियाचे 674 रुग्ण. खबरदारी घेण्याचा प्रशासनाचं आवाहन. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतल्या मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती. 4 कामगारांचा मृत्यू. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार. घर बांधणं, कार, बाईक, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन स्वस्त होणार. जीएसटीचे 12 आणि 28% स्लॅब बदलण्यास मंत्रिगटाची मंजुरी. सर्वसामान्यांच्या वस्तू 5% स्लॅबमध्ये येणार. ऑनलाईन गेमिंग विधेयक संसदेत मंजूर. पैशांची देवाणघेवाण असलेल्या ऑनलाईन गेमिंग ॲपवर बंदी. रमी, पोकर, झुपीसह ड्रीम 11 वरील पे टू प्ले बंद होणार. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांची शरद पवारांनी बैठक बोलावली. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर आणि दुबार मतदारांच्या आक्षेपांवर चर्चा होणार. नोकरदार महिलांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार. पाळणा योजना सुरू होणार. पहिल्या टप्प्यात 345 पाळणा केंद्र सुरू होणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ऑगस्टचा पगार 26 तारखेलाच होणार. गणेशोत्सवानिमित्तानं शासनाचा निर्णय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत मुंबई बंगळुरू, मुंबई गोवा आणि इतर प्रमुख रस्त्यांवर टोल नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर. मेट्रोसह हजारो कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार. मिठी नदी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंत्राटदार शेरसिंग राठोडला बोरिवलीतून अटक. तपासादरम्यान राठोडचं नाव समोर आल्यामुळे कारवाई. भटक्या कुत्र्यांची मंत्र्यांनीही धास्ती घेतली. नागपूरच्या रवी भवन या मंत्र्यांच्या निवासस्थान परिसरातल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा. राज्यमंत्री आशिष जयस्वालांची पत्र लिहून मागणी. पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका मात्र ढिम्म. अमेरिकेच्या वागण्याचा अचंबा वाटतो. अमेरिकेनंच रशियाकडून तेल खरेदी करायला सांगितलं. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या एस जयशंकर यांनी विरोधाभास समोर आणला.